क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा काटेरी बाबूडच्या झाडावर फांद्या तोडताना 33 केव्ही वीज लाईनचा शॉक। चिंतामण वाघ यांचा दुर्दैवी मृत्यू। बागलाण तालुक्याच्या खमताणे येथील दुर्दैवी घटना। बागलाण तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून विजेचा तीव्र शॉक बसल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळदर व खमताणे शिवारात घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपळदर येथील चिंतामण गमन वाघ हे आपल्या शेळ्यांना चारा मिळावा यासाठी शिवारात गेले होते। शेळ्यांसाठी चारा म्हणून काटेरी बाबूडच्या झाडावर चढून ते झाडाच्या फांद्या तोडत होते। त्याचवेळी झाडाच्या फांद्यांवरून गेलेल्या 33 केव्ही मेन वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने अचानक विजेचा जोरदार प्रवाह झाडामध्ये उतरला। या तीव्र विजेच्या प्रवाहात जोरदार शॉक बसल्याने चिंतामण वाघ यांचा झाडावरच मृत्यू झाला। ही घटना समजताच खमताणे व पिंपळदर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। तात्काळ वीज पुरवठा बंद करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह झाडावरून खाली उतरविण्यात आला। यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे पिंपळदर व खमताणे परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सटाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।